मी वंशला ना टिफिनसाठी बऱ्याच काही रेसिपी करत असते नवीन ज्या की टॉडलरला खूप हेल्दी असतात, टेस्टी असतात. तुम्ही रोज तुम्हाला टिफिन पॅक करतानाच दाखवते. जर तुम्हाला अशा रेसिपी बघायला आवडतील ना तर मला कमेंट करा, मी ते प्रॉपरली शूट करून तुमच्यासोबत शेअर करेल. आज मी वंशसाठी ना गव्हाचे पॅनकेक जे की मी नेहमी बनवते आणि त्याचबरोबर बेसन पिठाचे पॅनकेक, थोडीशी क्रीम जी व्हाईटवाली तुम्हाला दिसत आहे ना ती आपली फ्रेश क्रीम आहे ना दुधातली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा वगैरे साखर टाकून ती थोडीशी फेटून ना ती खूप छान क्रीम बनते आणि लहान मुलांना खूप आवडते. मग वंश सुद्धा खातो आणि एखादं फ्रूट काहीतरी मी त्याला टिफिन मध्ये देते. रात्री माझ्याकडून हेअर ग्रोथचं जे माझं टोनर आहे ना ते लावायचं राहिलं होतं, तर मग मी म्हटलं चला, वंश सुद्धा स्कूलमध्ये गेला होता आणि अजून अंघोळीला टाइम होता, मग म्हटलं थोडा वेळ केसांचं आपलं हेअर केअर करावं. मग छान असं केसांच्या रूट्स वरती वगैरे मी तो स्प्रे आहे ना लावला आणि मसाज केली 10-15 मिनिटासाठी. याचा मी प्रॉपर व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती किंवा माझ्या पेजवरती अपलोडेड आहे. लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर तो युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड आहे. युट्यूबच्या चॅनलची लिंक बायोमध्ये आहे. सो मी अशी वंशला स्कूलमधून घ्यायला ना घराच्या बाहेर जात होते. दरवाजावरती मला खारुताई दिसली आणि बाहेर जाऊन बसले पायऱ्यांवरती की समोर रिकामा प्लॉट आहे, त्याच्यात झाडे वगैरे आहेत, त्याच्यामुळे इथे खूप असे पक्षी वगैरे येतात, खारुताई येत असतात. त्या खारुताईला मी शेंगदाणे वगैरे सुद्धा देत असते. आणि हा मोर आहे ना, मे बी तो नाहीये जो मला काल दिसला होता, कारण त्याच्यासोबत पिल्ल सुद्धा होते. ऍक्च्युली मोर नाहीये, हा मोरनी आहे. मोराला पिसारा असतो. कुत्रे त्याच्या मागे पळत होते, त्याच्यामुळे तो ओरडत तिकडे तिकडे झाडांवरती पळला होता. आणि वंश स्कूलमधून आला, तो त्याच्या खेळण्यांसोबत खेळत होता आणि त्याला एक ऍपल सुद्धा कट करून दिलेला. सो एकंदरीत असा होता माझा आजचा दिवस. बाय.